नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता तिसरीचा मराठीचा 21वा धडा बघणार आहोत. प्रदर्शन. प्रदर्शन म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणतात एक्झिबिशन. आता प्रदर्शन बऱ्याच प्रकारचे असतात. पुस्तक प्रदर्शन, फुलांचं प्रदर्शन, भांड्याचं प्रदर्शन, नंतर घरातल्या वस्तूंचं प्रदर्शन, कपड्याचं प्रदर्शन, नंतर सायन्सवर आधारित काही प्रोजेक्ट बनवले असतील त्याचं प्रदर्शन. आणि आता आपल्याला बघायचं आहे गावातलं प्रदर्शन कशावर आधारित आहे. आता पहिलं बघा, पहिलं चित्र आहे. एक मुलगी आपल्या बाबांबरोबर प्रदर्शन बघायला आली आहे आणि हे बाबा आहे काहीतरी वस्तू घेत आहेत, त्या वस्तूची किंमत विचारत आहेत त्याला. ठीक आहे, तर आपण इथे बघूया. आमच्या गावात प्रदर्शन भरले होते. म्हणजे गावाला प्रदर्शन भरलं आहे. म्हणजे शहराप्रमाणे गावीसुद्धा प्रदर्शन भरवले जाते. त्यात विविध वस्तू होत्या. म्हणजे प्रदर्शनामध्ये फक्त खेळणी किंवा फक्त खायची दुकानं नाही, तर इतर पुस्तकांची दुकानं किंवा आता गाव म्हटलं तर शेत आलं आणि शेत म्हटलं तर शेतकऱ्याला लागणाऱ्या वस्तू आल्या. तर या वस्तूंचं प्रदर्शनही इथे दिसतंय तुम्हाला. इथे वस्तू ठेवलेल्या आहेत. आम्ही संध्याकाळी प्रदर्शन पाहायला गेलो. ही मुलगी आणि तिचे वडील हे दोघं कधी गेले? संध्याकाळी प्रदर्शन बघायला गेले. सगळीकडे दिव्यांच्या माळा लावल्या होत्या. म्हणजे लाईटनिंग. दिव्यांच्या माळा म्हणजे लाईटचं तोरण केलं. आपण दिवाळीमध्ये लावतो किंवा आपल्याकडे सण असेल, गणपती बाप्पा असेल, नवरात्री असेल, म्हणजे आपल्या घराला रोषणाई करतो, हो ना. मग तसं तिथे या पूर्ण जे प्रदर्शन आहे त्याला लाईटीची रोषणाई केली. बघा, इथे पण लाईटचं तोरण आहे, इथे पण आहे. म्हणजे एक प्रकारे छान वातावरण दिसायला हवं म्हणून त्यांनी लाईटिंग केलेली आहे. प्रदर्शनात खूप वेगवेगळ्या वस्तू होत्या. आम्ही खेळणी बघितली. खेळणी म्हणजे गेम्स, टॉईज. आता इथे वेगवेगळे टॉईज आहेत बघा. कुत्रा आहे, अस्वल आहे, नंतर माकड आहे, ट्रेन आहे. म्हणजे सगळे वेगवेगळे प्रकारचे इथे खेळ आहेत. मला एक बाहुली आवडली. बाहुली खूप ऐटदार होती. बघ, हिच्याकडे बाहुली आहे. या मुलीला तिच्या बाबांनी बाहुली खरेदी करून दिली आहे. तर ती बाहुली कशी आहे? तिची कळ फिरवली की आवाज ऐकू यायचा. कळ म्हणजे त्या बाहुलीला एक चावी आहे. ती चावीला पूर्ण फिरवलं आणि सोडलं तर ती बाहुली नाचायला लागते, गाणं म्हणायला लागते आणि आवाज येतो कसा? ट्रिंग ट्रिंग ट्रिंग. काही बाहुल्यांमध्ये गाणं देखील असतं. तर चावी फिरवली आणि आपण खाली ठेवलं तर ती बाहुली अशी गोल गोल नाचते आणि डान्स करते आणि त्याबरोबर गाणंही त्यामध्ये इन्क्लूड असतं. मला मजा वाटली. म्हणजे मी बाहुली घेतली, तिला चालवलं, त्याप्रमाणे ती नाचायला लागली म्हणून त्या मुलीला खूप मजा आली. फिरता फिरता बाबांनी शेतीची अवजारे दाखवली. शेतीची अवजारे म्हणजे साधन. फावडं आहे, घमेलं आहे, नंतर कुऱ्हाड आहे. ही जी साधनं आहेत ही शेतामध्ये वापरली जातात. तर ह्या शेतामध्ये लागणारी वस्तू इथे दिसत आहेत तुम्हाला, बरोबर. इथे गाय आहे, गाईचं ते दूध आहे. ट्रॅक्टर आहे, नंतर शेताचं चित्र दाखवलं आहे. नंतर शेतात लागणाऱ्या वस्तू इकडे आहेत. घमेलं आहे, फावडं आहे. ठीक आहे. आणि बाबांनी तिच्या शेताची अवजारे दाखवली देखील आणि माहिती सांगितली. हे काय आहे, ह्याच्यामुळे काय होतं, नंतर शेतात लागणारे युरिया खत हेही त्यांनी तिला समजावून सांगितलं. प्रदर्शन पाहून आम्ही बाहेर पडलो. येताना आजोबांसाठी औषधे घेतली. प्रदर्शन बघितलं, बाबांनी त्या मुलीला सगळं समजावून सांगितलं आणि बाहेर पडलो आणि येताना त्या मुलीच्या आजोबांसाठी औषधही घेतली. तर याचं वर्णन तुम्हाला करता आलं पाहिजे. आता तुम्ही या व्यतिरिक्त पुस्तक प्रदर्शन किंवा गुलाबाचं प्रदर्शन किंवा नुसत्या गुलाबाचं म्हटलं आहे म्हणजे कारण त्यामध्ये वेगवेगळ्या जातीची गुलाबं ठेवली जातात. फक्त भारतातली नाही तर बाहेरूनसुद्धा फुलांच्या कुंड्या मागवल्या जातात आणि ते प्रदर्शनामध्ये ठेवतात. प्रदर्शनातून आपण काही वस्तू विकत घेऊही शकतो आणि नसेल घ्यायची तर आपण सुद्धा बघून त्याची माहिती काढून घेऊ शकतो. तसंच तुम्ही पुस्तकांचं प्रदर्शन, नंतर खेळांचं प्रदर्शन,
आईसाठी साड्यांचं प्रदर्शन हे देखील प्रदर्शन असतं. आता तुम्ही कोणतं प्रदर्शन पाहिलं आहे ते तुम्ही स्वतः लिहायचा प्रयत्न करायचा आहे आणि तुमच्या बाईंना दाखवायचं आहे. आता या पाठावर मी वर्कशीट बनवली आहे, ते तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. थँक्यू.